काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. म्हणून ती कविता अजूनही लोकांना आवडते. आता 30-35 वर्ष झाली मी ती कविता लिहिली. बाप कविता अभ्यासक्रमात होती म्हणून सर्वांसमोर गेली, पण ही कविता तर अभ्यासक्रमातही नव्हती कधी, तरीही ही कविता प्रचंड लोकप्रिय झाली. ती शब्दरचना जी आहे ती एका लोकगीतातलीच आहे. सासरच्या वाट कुचू कुचू काट, चुनचुन करी ती पाय, पोरगी सासरला जाय, अशी एक वामनदादा कर्डकांची कविता होती. का मला तुम्ही चिडवत होतात? तर मग त्यांनी सांगितलं की तू असा तर मी असा का होतो ह्याचा तुम्ही विचार केला आहे का? तर म्हणले नाही. तर म्हटलं मी ज्या परिस्थितीतून आलो ती परिस्थिती तुम्हाला माहीत नाही. म्हणले काय परिस्थिती आहे? मग त्यांना गावाकडे घेऊन गेलो, तेव्हा हे काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. मुळामध्ये ही कविता मला शहरात सुचलेली आहे. कधी सुचली? मी गावाबाहेर 3 किलोमीटर माझं घर बांधलं परभणीमध्ये प्राध्यापक झाल्यावर, आणि त्या घराकडे जाताना रस्त्याला पांदण होती, कोपाटी होती, लिंबाची झाडं लावलेली होती, तिथून मी जायचो. तर माझ्या घराकडे जाण्याच्या रस्त्याचं ते वर्णन होतं की काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या घराकडं चाल माझ्या दोस्ता. पण म्हटलं माझ्या घरापुरतं मर्यादित का करू, तर ते गावाकडं चल माझ्या दोस्ता असं करूयात, म्हणजे ते आणखी व्यापक होईल. असं कवी करत असतो कवितेमध्ये की ती कवितेला व्यापकता कशी येईल ते. मुळामध्ये ही सुचली जरी असली तरी माझ्या मनात जी परिस्थिती किंवा प्रसंग होता, हा प्रसंग शालेय जीवनातला होता. आणि खेड्यातून शहरात आलेल्या मुलाला सुरुवातीला जी उपेक्षा वाट्याला येते शहरातल्या मुलांच्या हेटाळणीमुळं, आणि नंतर तीच मुलं मित्र होतात, तेव्हा तो त्यांना गावाकडं घेऊन जातो आणि आपल्या गावाचा परिचय करून घेतो. ही मूळ थीम त्या कवितेची. पण ती सुचली केव्हा? तर इकडं शहरामध्ये आल्यावर. शंकर पाटलांनी त्यांच्या एका कथेचं फार सुंदर अशी निर्मिती प्रक्रिया सांगितलेली आहे. कथा गावाकडची आहे पण सुचली शहरात. एखाद्या प्रसंगावरून कवीचं कसं असतं की तो 16 वर्ष होईपर्यंत ज्या परिस्थितीत जगला वाढला, पूर्ण आयुष्याला ते 16 वर्ष मॅटर पुरवतात. संस्कारक्षम पुरुष होईपर्यंत, तो निर्माण झाल्यापासून नवा जीव निर्माण करण्याची क्षमता त्याच्या शरीरात येईपर्यंत, पौरुष येईपर्यंत, तो जो काळ असतो तो अतिशय उत्कटतेने जग समजून घ्यायचा असतो. तर तेच अनुभव त्याच्या वाट्याला येतात. म्हणून ही जरी सुचली असली कविता शहरामध्ये, तरी मुळामध्ये हे गावाकडचे सगळे जे अनुभव आहेत, लहानपणचे जे सगळे अनुभव आहेत, त्या अनुभवावरती कविता आधारित आहे. की शहरातल्या मुलांनी माझी जी हेटाळणी केली, माझ्या राहण्यास, माझ्या कपड्यावरून, माझ्या केस रचनेवरून, ते कारण गावातल्या सगळ्या बलुतेदारांनी घडवलेला वेश होता माझा. गावातल्या सलून म्हणताच येत नाही. गावातला जो आपला वारीक मामा होता त्यानं कापलेले केश, गावातला जो आपला चांभार मामा होता त्यानं शिवलेला जोडा, गावातला जो आपला टेलर मामा होता त्यानं शिवलेले कपडे, ते थोडेसे शहरातल्या मुलांना नीट नाही वाटले, विचित्र वाटले ना. मग त्यांनी मला चिडवलं, रडवलं सुरुवातीला अक्षरशः. पण नंतर मग हळूहळू ते मित्र झाले आणि मग त्यांना हा गाव दाखवण्यासाठी मी असं का मला तुम्ही चिडवत होतात? तर मग त्यांनी सांगितलं की तू असा तर मी असा का होतो ह्याचा तुम्ही विचार केला आहे का? तर म्हणले नाही. तर म्हटलं मी ज्या परिस्थितीतून आलो ती परिस्थिती तुम्हाला माहीत नाही. म्हणले काय परिस्थिती आहे? मग त्यांना गावाकडे घेऊन गेलो, तेव्हा हे काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. ते तर आहेच. म्हणून ती कविता अजूनही लोकांना आवडते. आता 30-35 वर्ष झाली मी ती कविता लिहिली. बाप कविता अभ्यासक्रमात होती म्हणून सर्वांसमोर गेली, पण ही कविता तर अभ्यासक्रमातही नव्हती कधी, तरीही ही कविता प्रचंड लोकप्रिय झाली. कारण सगळ्यांना असं वाटलं की हे गावाचं खरं वर्णन आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या संघटनांनी पण ती स्वीकारली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं ती स्वीकारली, ज्ञानविज्ञान जथ्यानं ती स्वीकारली, वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी सुद्धा ती कविता स्वीकारली आणि आपलीशी वाटली सगळ्यांना. कारण परिस्थिती ती तशीच आहे. आणि नंतर तर लोकांना असं वाटलं की संपूर्ण गाव याच्यात आला नाही, तर लोकांनी नवी कडवी लिहून त्याला जोडलेली आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी समाज माध्यमावर लोक ही कविता म्हणताना टाकतात ना, तर बऱ्याचदा नव्याच ओळी, मी न लिहिलेल्या ओळी, मी न लिहिलेली कडवी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली असतात त्यांनी. एका अर्थानं
लोकांचं जनमानस त्या कवितेमध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांना ती कविता आपलीच वाटते. त्याच्यामध्ये बदल करायला त्यांना काहीच वाटत नाही. म्हणजे ओळी बदलायला काय वाटत नाही, कडवी बदलायला काय वाटत नाही, कारण त्यांना वाटतं की हे आपलं आहे. लोकगीताचं असं असतं. हे लोकगीताचं वैशिष्ट्य असतं की लोकगीत लोकांना आपलं वाटतं, त्याच्यात हवे तसा बदल ते करतात. तसं ह्या कवितेचं लोकांनी बदल करून, चाली बदलून, ओळी बदलून, कडवी बदलून ह्या कविता म्हटलेल्या आहेत, प्रकाशित केलेल्या आहेत. एका अर्थाने ती लोककविता झालेली आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे ही कविता कालबाह्य ठरवणारा हा चांगला बदल आहे. हे चांगलं आहे की खेड्यापाड्यापर्यंत चांगले रस्ते, अजून सगळ्या खेड्यापाड्यापर्यंत नाही झालेले रस्ते, पण होत आहेत तुम्ही म्हणता तसं. मी माझ्या गावाच्या संदर्भात ही कविता लिहिली, पण माझ्या गावात मी कालच जाऊन आलो आणि परभणीपासून माझ्या गावाकडे जाणारा एक चकचकीत सिमेंट रस्ता झालेला आहे. खूप चांगला रस्ता आहे तो. खूप कमी वेळात मी त्या गावाकडे जाऊ शकलो आणि गावात गेलो तर माझ्या गावात 4-5 घरासमोर मला मोठमोठ्या कार दिसल्या उभ्या असलेल्या. लोकांनी आता घरं बांधलेली आहेत, सिमेंट काँक्रीटची घरं बांधलेली आहेत. आता पूर्वीसारखी माळवदं, झोपड्या हे राहिलेलं नाही आहे. ज्यांना शक्य आहे ते करतात, ज्यांना शक्य नाही ते पत्राचे सुंदर शेड करतात. नवीन पद्धतीचे रंगीत टीन आलेले आहेत. पहिले नुसते नालीचे पत्र असायचे, तसे आता पत्र राहिले नाहीत. त्याची सुशोभित घरं लोक करतात. त्यामुळे आता बदल झालेला आहे. आता त्यांना आता असं म्हणण्याची गरज नाही ना. म्हणजे नवीन काही म्हणण्याच्या ऐवजी ही कविता कदाचित बाद होऊन जाईल सगळ्या गावात जर असे चांगले रस्ते गेले तर. मूल्य सततच बदलत असतात. परिस्थिती बदलते, समाज बदलतो, काळ बदलतो, नव्या गोष्टी येतात, त्याचे परिणाम होतात. एकेकाळी पारावरल्या पोथ्यांमधून, पारासमोरच्या कीर्तनांमधून, दारासमोर आलेल्या भिक्षेकऱ्यांच्या गाण्यांमधून लहान मुलांवर संस्कार व्हायचे. नीतीचे अनितीचे संस्कार व्हायचे पोथ्या पुराणामधून, कीर्तनांमधून. त्याचा खूप गंभीर परिणाम लोकांच्या मनावर व्हायचा. चोरी केली नाही पाहिजे, सत्यावर विश्वास ठेवला पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. ह्या गोष्टी जुन्या काळामध्ये लोकांच्या मनावर खूप प्रतिबिंब होऊन जायचं, म्हणजे प्रतिबिंबित व्हायच्या. ते आज होत नाही. आज समाज माध्यम आले, प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल आहे आणि मोबाईल आणि समाज माध्यमावरचे रील्स मुलांवर काय संस्कार करतायत ते मी सांगण्याची गरज नाही. त्याच्यामुळं या कवितेतला जो काळ होता तेव्हाची माणसं आणि आजची त्या गावातली माणसं याच्यात जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. पण जुनी माणसं अजून तशीच आहेत, नवीन पिढी बदलते आहे. शेतकरी संघटनेने ही तर कविता उचललीच, पण ह्याच्यापेक्षा कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक ही कविता त्यांनी त्यांचं गीत म्हटल्यासारखीच सगळीकडं हे केली. अजूनही शेतकरी संघटनेच्या सगळ्या नेत्यांना ती कविता पाठ आहे. शरद जोशींना ती कविता पाठ होती. शरद जोशींना माझ्या अनेक कविता पाठ होत्या. त्याच्यामुळं शेतकरी संघटनेनं ही कविताही उचलली. ही कविता अनेक वेळा म्हटली त्यांनी, कारण लोकांना ती प्रेरणादायी अशी कविता वाटते. अजूनही विद्यार्थ्यांचे वगैरे काही शिबिर वगैरे असतील तर तिथं ही कविता म्हटली जाते, कारण सगळ्यांना ती आवडत असते. ही जी कविता आहे, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, ही कविता एका लोकगीताची शब्दरचना जी आहे ती एका लोकगीतातलीच आहे. सासरच्या वाट कुचू कुचू काट, चुनचुन करी ती पाय, पोरगी सासरला जाय, अशी एक वामनदादा कर्डकांची कविता होती. सासरच्या वाट कुचू कुचू काट हे जे आहे ते काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, हे कदाचित ते ऐकून त्याच्या प्रभावातून ते आलं असण्याची शक्यता आहे. अशी पुष्कळ लोकगीतं होती. त्या लोकगीताचा प्रभाव कवितेवर माझ्या आहेच. काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काळ्या बापाचं हिरवं राहणं, काळ्या माईनं पिकवलं सोनं, काळ्या बापाचं हिरवं राहणं, काळ्या माईनं पिकवलं सोनं,
पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. पण भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. जेव्हा दुष्काळ दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. कसे सुगीत घालतात गस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. तेव्हाची चळवळ म्हणजे अशी एक जीवानं एकजुटीनं वर आलेली चळवळ होती. आता फाटाफुटीनं सगळी पांगापांग झालेली आहे. एकेका पक्षाच्या आश्रयाला एक शेतकरी नेता गेलेला आहे. एकजीव अशी संघटना राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळं प्रभाव जो होता तो प्रभाव आता शिल्लक राहिलेला नाही आहे. 65 वर्ष वय आहे माझं, आणि तुम्हाला जर मी तरुण वाटत असेल तर कवितेनं दिलेला आनंद या व्यतिरिक्त दुसरं काहीही कारण नाही. माणसं खंगतात केव्हा, जेव्हा आयुष्यात त्यांना खूप दुःख वाटायला येतं तेव्हा. ते माझ्याही वाट्याला येतं, पण कविता माझ्या वाट्याला आनंद जास्त देते. त्या दुःखातून लगेच मला वर काढते. मी कविता वाचायला व्यासपीठावर उभा राहिलो आणि लोकांच्या टाळ्या वाजल्या की मला जे एनर्जी आणि शक्ती मिळते ती मला कायम तरुण ठेवते असं मला वाटतं. जर मी तरुण तुम्हाला वाटत असेल तर